लवकर उठून गेलेलो आहे कारण की डिटेलिंग प्रॅक्टिस करायची कॉम्पिटिशन होणार आहे म्हणून मग काय करलो म्हटलं थोडंफार आता ते चालू आहे डिटेलिंग प्रैक्टिस थोड़ा पढ़ेंगे पढ़ने की उम्र था तब तक कुछ पढ़ा नहीं अब पढ़ेंगे चलो गाइस गुड मॉर्निंग आता आपली डिटेलिंग प्रॅक्टिस वगैरे सगळं झालेलं आहे बॅग पॅक करून आपण चेकआउट करायला चाललो आहे आता मग चेकआउट झाल्यानंतर मीटिंग हॉलमध्ये जाऊ तिकडंच ब्रेकफास्ट वगैरे पण ज्या हॉटेलला मीटिंग आहे तिथं चलो नाहीच आता नाश्ता वगैरे करून आपण चाललो आहे हॉटेल मीटिंगमध्ये आता काय जवळपास येऊन लागलेलं आहे आज पण नेहमीप्रमाणे लेट झालेलं आहे मीटिंगला जायला बघा आमचे एक नवीन कलिग आलेले आज नरेंद्र सेवा आहे म्हणजे एकदम खतरनाक व्यक्तिमत्व मी काही म्हणजे त्यांचे शॉर्ट काढता आलेला ते काढून टाकेन मी चालेल तुम्ही पण एन्जॉय करणार तो ब्लॉग ते कंटेंट द्यायला एक नंबर व्यक्तिमत्व आपला आता जेवणाचा ब्रेक झालेला आहे आणि आज कंटिन्यू आपण 2 दिवसापासून चिकनच खातोय म्हणजे पुऱ्या महिन्याची दाऊस मोडून घेऊ असं आणि परंपरेनुसार वगैरे 10 साईडला आणि आपली आणि मॅनेजर साहेब प्युअर व्हेजिटेरियन आणि आपले म्हणजे डायरेक्ट ते मिचर स्टार्क सारखे दिसणारे कलिग आणि आपले म्हणजे जळगावचे कलिग आणि जास्तच दूरचे कलिग हे पण जळगावचे कलिग आहेत का आणि साहेब चिकन शोरमा चलो गाईस जेवण वगैरे करून कारण की जास्त टाइम नाही आपल्याकडे जेवण करून घरी पण चलो गाईस आता इथं डिटेलिंग कॉम्पिटिशन झालेली होती तिथं आपली योगेश दान ते कॉन्टॅक्टमध्ये त्यांना प्राईज भेटली मी व्हिडिओ काढतोय तुम्ही हो मी व्हिडिओ काढतोय 2 मिनिट प्राईज भेटलेला काहीतरी असेल त्याचा फायनली आता आपली मीटिंग संपलेली आहे एंड ऑफ द डे झालेला आहे मीटिंगचा आपला नाही तर आता सगळ्यांची आपण म्हणजे भेटलो वगैरे सगळ्यांनी एकदम मोटिवेट केलं आपल्याला आता आपण निघू थोडा जायला निघू तो चलो मिळते आता आपण आता कोराडीला चाललो तिथं महालक्ष्मीचं मंदिर तिथं चाललं म्हणजे ते महालक्ष्मीचं असं आहे ना की ती एका झाडातून ती मूर्ती वरती आलेली आता तिथं चाललं म्हणजे बघण्यासारखं ठिकाणी आता मीटिंग वगैरे आवरली होती आणि ट्रॅफिक एकदम भयानक आहे आपण म्हणतो पुणे मुंबई ट्रॅफिक जास्त आहे पण नागपूरला पण काही कमी नाही एकदम खतरनाक विषय हे बघा आपली नरुदादा योगेश दादा माझं शफिक भाऊ त्याच्यानंतर आपला क्रिकेट अकॅडमीचा अध्यक्ष मालेगावला क्रिकेट अकॅडमी देखील म्हणजे ते नाही मोठ्या मुलांची ते पृथ्वी शॉ वगैरे तसे प्लेअर आहे ना इथे बनता का याने काही बनवून सोडून दिले असं खतरनाक गल्ली गल्लीमध्ये फिरत गल्ली आणि स्वतः भाऊ डायरेक्ट ऑफ स्पिनर आहेत ना ऑफ स्पिनर कोणत्या ऑफ स्पिनर हात कोणता वापरता अरे ऑफ स्पिनर कोणता रे लेफ्ट का लेफ्ट हँडेड म्हणजे त्यांचा जो ऑफ स्पिन विथ पेस पण त्यांचा जोरात कारण की ते डावकर आहेत ना म्हणून आणि सांगायची अशी गोष्ट की जगातला सगळ्यात जास्त लहान छक्का जो कोणी हिट केला असेल त्यांनी तालाचे फॅन आहेत ना ते आणि पुढे आपले विश्वेश सर आहे मी त्यांच्या जवळ मोबाईलने घेऊन जाऊ शकत खाली उतरल्यावर आपण तेवढं बघू विश्वेश सर म्हणजे रॉयल माणूस म्हणजे त्यांची स्माईल बघतात डायरेक्ट जे डिप्रेशन आहे ना डिप्रेशन म्हणतो ना आपण डायरेक्ट निघून जातो गोरी बिरी काय नाही खोट आहे ते मुलीचं खोट आहे का नाही चलो वैशिष्ट्य आता आपण मंदिरच्या एरियात पोहोचलेलो आहे पूर्ण टीम म्हणजे 1 किलोमीटर चालावं लागतं पार्किंग पासून यांना बघू शकतो अजून म्हणजे पुरं टीम फक्त शफिक भाऊ काय आलेलं नाही आपल्या इथं
आता मी तुम्हाला थोडा मंदिराची बॅक साईड दाखवतो. इथून नसेल दिसत तुम्हाला, तर तुम्हाला मी पुढून दाखवतो ती बघू शकता. एकदम म्हणजे ते उद्यानचं जे कॉरिडॉर वगैरे आहे ना, तसं तसं केलेलं आहे त्यांनी. आपण जाऊ पुढे जाऊ, तुम्हाला दाखवतो आम्हाला पुढे जाऊन. हे फोटो काढण्यात लागून गेले. आम्हा फोटो काढता यायचे 2 मिनिट. हे बघा गाईस, आता पूर्ण टीम सोबत चाललोय मध्ये. बघू शकता खतरनाक ते बनवलेलं आहे. हा मस्त बनवलेलं. आम्ही तर काही घातलेलं नाही, आम्ही देवाकडे गेलोय. दादा इथे हात धुवायला कुठे गाईस, मी काय हात धुत नाही, कारण की मी पूर्ण आंघोळच करून आलेलो डायरेक्ट. काय चिकन खाल्लेलं होतं दुपारी. म्हटलं मंदिरात जायचंय, थोडं नाही का फ्रेश होऊन जाऊ म्हणून आंघोळच करून. तिथं मीटिंग हॉल होता, तिथं आंघोळ केली. मला लावलेला आहे ना लाईट. अरे बघ ना चालू बरोबर आहे. नाही रे आमचे तिथं आता आदित्य भाऊंनी एकदम भारी कॉम्प्लिमेंट देऊन दिलेली आहे, तर त्यांचं बोलणं खरं ठराव. आणि खरंच बरं का काहीच, आपल्या आदित्य भाऊ यांची खरंच एक क्रिकेट अकॅडमी आहे. म्हणजे होती ती, सध्या थोडे दिवस त्यांनी स्टॉप केलेला आहे जॉबमुळे. ते उत्कृष्ट लेवलचे क्रिकेट खेळतात. तर चलो मी थोडा व्लॉग मोठा येतोय म्हणून पुढे म्हणजे आता कट करतो आणि पुढे जाऊन तुम्हाला मंदिर नाही जे बघा. थोडं आता ते बाहेरून आपल्याला फक्त एक टावर टाईप गेट टाईप दिसत होतं, पण आता थोडं जवळ आलं तर बघितलं की तिथं झुंबर मध्येच श्री यंत्र लावलेलं आहे त्यांनी. मस्त बनवलेलं आहे. आता फायनली आता आपण मंदिराच्या जी एंट्रान्स नाही म्हणता येणार, म्हणजे जो मध्य भाग आहे मंदिराचा, तर तिथं आलेलो आहे आपण. मंदिराला एकदम म्हणजे एकदम उज्जैन टाईप फिलिंग येते मंदिराला. एकदम क्लास कोरीव काम, त्याच्यानंतर लाइटनिंग, बांधकाम वगैरे सगळं एकदम टॉपचं आहे. गर्दी होऊ शकते, गर्दी पण आहे. म्हणजे खूप प्रसिद्ध असेल हे मंदिर म्हणून एवढी गर्दी जातो पुढं. तुम्हाला आता मंदिराचा जे मध्यभाग आहे ते दाखवून तुम्हाला जेव्हा बघू शकता तुम्ही. आता मंदिराचं जे मध्यभाग आहे तिथं थोडं जवळ आलेलो होतो, म्हणजे आता लाईन मध्येच उभं आहे. पण नशीब एवढं चांगलं की आम्हाला म्हणजे आरती चालू आहे आणि आम्ही चांगला वेळेला येऊन आलो. नशीब मंदिर कसं एकदम चांगलं दिसतंय, म्हणजे स्ट्रक्चर वगैरे मध्ये चांदीचं काम केलेलं असं वाटतं. फायनली आरती वगैरे झालेली. मी असं म्हणत होतं की मध्येच स्टोरेज फुल झालं म्हणून काय शूट करू शकतो. म्हणत असं होतं की उज्जैनचं जे महाकालेश्वर मंदिर असं ना, तिथे कॉरिडॉर स्ट्रक्चर बनवलेलं मंदिरात, ते मस्त. त्याच्यामुळे आता पुढे जाऊन मी शूट करतो. बघू शकता तुम्ही मंदिराचा आता गर्भगृहात जायचा एरिया म्हणजे गेट आहे, त्याचं नाव चाललेलं आहे. मध्ये जाईल मी तुम्हाला मूर्ती वगैरे बघणार तुम्ही. शक्यता इथं व्हिडिओ शूटिंग बंद असेल असं मला वाटतं. फक्त मध्ये जाऊन व्हिडिओ चालू करायला बघू शकतो. गाईज मी तिथं म्हणजे मंदिरातला शूट काढला असता, पण तिथं ते बंदी लावलेली होती म्हणून मग मी काही शूट काढू शकलो नाही. बाकीचं केलं आहे बऱ्यापैकी.
कॉलेजचा बाईसारखा असतो आणि संध्याकाळी एकदम ते म्हातारा आजी वगैरे असतात ना त्यांच्यासारखा होणार असं मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. आता तसंच काहीतरी दिसून आलेलं आहे. एकदम भारी वाटलं मंदिर बघून. आता आम्ही चाललो इकडे या साईडला. सर म्हणे हे जे मंदिर आहे शिव मंदिर तिथं दोरा भेटतो म्हणे, तिथं आपण तो दोरा बांधायचा म्हणे आणि आपलं जे काही इच्छा असते ना म्हणे ती मागायची म्हणे ती पूर्ण होईल. पण म्हटलं जाऊ दे, जे काही इच्छा आहेत त्या झालेल्या आहेत पूर्ण. काही आपण पाया पडून घेऊ देवाच्या. जातो तिथमध्ये. हे बघा मी यांना केव्हाचा शोधत होतो आणि इथं इथे बसलेले मंदिरात थोडा बसलेले शांततेत आणि आपली योग्यता फोटो काढतो. आता मी पण फोटो काढून होतो जेव्हा ते मस्त वाटतंय मंदिर. इथे जागे भेटता आणि ते तिथं बांधावे लागतात सत्याला. आणि इथं बघा इथं ते देवीची ओटी भरतात. ती आपल्या संस्कृतीत ओटी भरण्याची काहीतरी असतं. मला काय एवढं सांगता येणार नाही. ते ओटी भरतात इथं नवीन येताना. एकदम स्पिरिच्युअल प्लेस आहे. एकदम मस्त आहे मंदिर वगैरे. नाहीच आता दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालेलो 2 मिनटं. हे आपल्याला पोंगे देत आहे खायला, पण म्हटलं थोडं बोलून घेऊ म्हटलं तुमच्याशी मग खाऊ. तर दर्शन वगैरे झालं. ते मूर्ती म्हणजे असं एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता काहीच. म्हणजे त्या मूर्तीच्या समोर उभं राहिलो आणि अंगावर काटाला टाईम म्हणजे एकदम. आणि ते मूर्तीचा जो चेहरा होता ना, जसं सर बोलले होते मला की असं आहे म्हणे त्या मूर्तीचं. मग ते खरंच म्हटलं सकाळी, कारण की सरांनी मला एकदा सर आलेले होते तर त्यांनी मला ते सकाळी आलेले होते इथं. तर तेव्हा एकदम असं चेहरा पण छोटा दिसतो आणि आता कसं ते एकदम ओल्ड एज म्हातारी आजी वगैरे राहते ना तसा चेहरा दिसत होता देवीचा. आणि इकडं बॅक साईडला आहे ना आपले जे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे म्हणजे जे सैनिक किंवा जे शहीद लोक जे होते ना, ते जे शहीद झालेले आहेत ना, तर त्यांची सगळी स्टोरी वगैरे तिथं दिलेली आहे. पण ते आता बंद होतं तिथं, म्हणून मी तिथं काही जाऊ नाही शकलो. आता रिटर्न चाललो आहे मी पिक्चर होते. मग पहिले थोडं पुढे जाऊ नागपूरच्या, मग तिथून मग जेवण वगैरे करू आणि मग तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप धुळे पिक्चर वगैरे. जेवण वगैरे लेट झालं. सगळं स्टोरेज वगैरे आपण एडिटिंगचं ॲप होतं त्याच्याबद्दल धुळ्यात पोचलेलं आहे. म्हणजे जवळपास 7:30 वाजलेले आहेत. पोचलेलं आहे आता. काय रूमला जाऊन आंघोळ बघू शकतो. धुळ्यातलं वातावरण आता थंड होऊन गेलेलं आहे बऱ्यापैकी.